Right now, there's a growing concern among the farmers in the Torse area after the elephant Omkar was spotted moving in this region early this morning. Just a few days ago, Omkar had entered the Digne area and stayed dead for nearly 2 days. Now his movement towards the Torse had created a fear among the locals. Our reporter spoke to a few farmers here and they are genuinely worried. Many of them had worked for months to grow their crops and this is a crucial time for their field. They say if the elephant enters their farms and damages the crops, it won't just be a loss, it could affect their entire livelihood. One farmer told our reporter, if our crops are destroyed, what will we eat? Our future depends on this. Farmers are now requesting the authorities to take an action. They are asking for a trained mahout to manage and control the elephant before any damage happens. This is not just about fear, it's about protecting both livelihood and wildlife in a safe and responsible way. We shall keep following this story. If you are from this area or have more updates, let us know in the comments. For more updates, follow Goa Today 24/7 News. गोविंद शेट्टी सध्या आता हत्ती तुमच्या तोरशा गावात पावला गेल्या वर्सा आता हत्ती पयलीं इलो त्याने काय नुकसान केलं आता तुम्ही बघल्यातच हा त्याच्यावर आता जर परत येऊन त्या हेतून जर आता नुकसान केला तर आम्ही शेतकऱ्यांनी काय करूचा त्याच्यावर काहीतरी सरकार उपाय करता काय ना परत येता 2 वर्षां परत यावं आणि नुकसान करावं हा ह्या बरोबर असा काय तर सरकारान बघपाचा त्याच्यात काहीतरी विचार करूंक होयो न्हय त्यांच्यानी आणि त्याचा आम्ही काय बंदोबस्त करूचा करतो. शेतकऱ्यांनी पैसे दिले म्हणून काय तर उत्पन्न बाय एका वर्षातच जाताला का 2 वर्षातच जाते का 10 वर्षा लागतली उत्पन्न करूंक तरच ता उत्पन्न जाताला नाही जाल्यार जावचा नाही न्हू मग आम्ही काय करूचा आता तो वर्षा इल्लो हा सध्या आमच्या शेताकडे आहात थंय आता काय करूचा आम्ही. ओके. आज तामोशा गावात ह्या जी आमची जमीन शेती लागवडी खालती येयल्ली हा त्या जाग्यार आज आमी उबे आहात आणि आज तुमकां मुद्दाम सांगपाचें कारण म्हटल्यार आज जो हत्ती तोरशा गावात पावलो त्या गावात तो तामोशात येवपाक चड वगत लागचो ना कित्याक तुमी आतां पळयतात की हांगा हे आमचे जे कश्टाळू शेतकरी आसा तेंच्यांनी आज पर्यंत जा पीक हांगा ह्या उब्या केल्ल्या ऐन म्हणटात तशी कापणीच्या वेळार जर हो हत्ती हयेत आणि धुडगूस घालीत तर म्हाका दिसता ह्या शेतकऱ्यांचा इतकें नुकसान जातालें काय मागच्या वेळी जर तुमी पळयलें जाल्यार तितकीशी शेती लागवडी खाल्ली हाडलेली तुमकां दिसनासली पण आज ह्या जाग्यार आज ह्या चारय वाटेन जर तुमी पळयशात जाल्यार तेंच्यांनी कश्ट करून आज ह्या भात लावला आणि आज ता पिकलेला आसा भात पाण्याची सोय आसा व्यवस्थित तेंच्या ऐन टायमार तेंकां आज कापण्याची संधी मेळटली आणि त्या पिकात ते काहीतरी 4 पैसे कमवूंक शकता. ह्या वेळी आज हो हत्ती आज हय येवन जो भितर सरतलो आणि कदाचित ह्या पिकाची नासधूस करतलो हेका लागून ह्या शेतकऱ्यांत एक भयानक वातावरण निर्माण जाल्ला. प्रत्येक जण भियेता की हे एकदा काम आमचे आटपाने मागीर तो हत्ती येयल्यार यो. आज भात आसा त्याच प्रमाणे लोकांनी मिरसांगे लावले हा कष्ट करून आज खंयसून ती कशी रात्रन दिवस नुसती तळमळत असतात पाणी लायत तेका साफ करात मिरच्यो ऐन तारुण्यात आता ते मिरच्यो पिकपाक येयल्या आणि ते कितें तरी आपल्याक मेळटलें ह्या आशेन आज प्रत्येक शेतकरी कष्ट करता आणि तो कष्टाचा फळ तेका काहीतरी मेळटला ह्या आशेन तो जगत असता. आणि अशा वेळी आज हय जोंदूळ आसा नाशणे लावले आहात हळसाणो लावलो आहा आणि ही आमची सुपीक जमीन आणि ह्याच जमनीच्या आधाराचेर वर्षाचो जो काय साठो होयो तो तांकां मेळटा आणि तेतूरसून काहीतरी उरलेला ते बाजारात कोणाक तरी विकतात आणि आपलो चरितार्थ चलवतात. तर म्हाका असं दिसता की सरकारान ह्या बाबतीत ठोस पावलां उचलून त्या हत्तीचो बंदोबस्त करूचो आणि ह्या ज्या शेतकरी जे आमचे आसत शेतकरी बांधव तांकां एक चांगलो दिलासो दिवचो. जे हत्ती हांगासर आयल्लो आणि व्हडा प्रमाणात नुकसाणी केली त्या नुकसानची भरपाई तुमकां व्यवस्थित मेळ्ळ्या परत आता हत्ती लागीं पावला सीमेर कितें सांगता तुमी. नुकसान भरपाई मेळटा म्हणल्यार नुकसान भरपाई मेळटा कितें 20% 30% अशी कित्याक एक्चुली माड आतां कॅल्क्युलेशन केलें जाल्यार माडाचें उत्पन्न वर्साक एका माडा फाटल्यान 10,000 तरी मेळटात पण उत्पन्न दिताना आमकां दितात कितें 2-3 हजार एका माडा फाटल्यान
आणि आमकां तर 20-25 वर्सांचो माड कसो जगतात तो एटलीस्ट एका माडा फाटल्यान 50,000 ते 60,000 कशें उत्पन्न मेळटा. पण हे जर आमकां दिताना 2-3 हजार ही आमची थट्टाच चालली आसूं ते आनी कितें सांगतले आमी. आणि आता भात शेती हांगा भरपूर प्रमाणात हत्ती येवन गेल्यार नेटान आणखी शेती केल्ली आहे आमच्या शेतकऱ्यांनी. तर आता वायट दिसता जर हांगा येयलो जाल्यार आता तुमकां मुद्दाम हांगा तुमकां हाडचें म्हणल्यार ही शेती आता ऑलरेडी रेडी जाल्ली आहा. थोडी आणखी 15 दीस रेडी जातली आणि ती जर आता जर हे केली जाल्यार हत्ती खावचो कितें ना पण असो भितन भोवलोच जाल्यार हे ना करतलो सत्यानाच करून सोडटलो आख्या शेतीच्यो. मिरची आहा, भात आसा, नाचणी आहा, हळसाणो आहा, जितके लायनी शेत पिकता न्हू शेतात कितें तितले हांगा आतां आसा आनी आतां रेडी जावन येयल्ले आहा. आतां काडूंक लॉक हेतून आसा आनी जर ही आतां सिट्युएशन तोरशा येयल्लो हत्ती तो तेका कितें 5-10 मिनटां हांगा येवपाक नाका तर मूव करीत जाल्यार थंयच्यान तो तेजे खातीर हांव मागता सरकारा कडेन बेगितले बेगिनाचेर कितें एक्शन घेवची. ती हांगा तोरशा लागीं पावल्लो आहा. गेल्या फावटी इल्लो हत्ती आणि व्हडा प्रमाणात नुकसाणी केली. तुमचे कितें हे शेती करता तुम्ही काय फुडें सरकाराक कितें सांगूंक सोदतात? हे सरकार निष्क्रिय असा, काय करूंक पावचें ना आणि हेका परतून निवडून आमी दिवचे ना. हे सगळ्या गोंयकारांनी जाणूंक जाय, हेंका परतून हाडूंक जायना. खंयच्याच मंत्र्याक हे लुटेरे आसा कित्याक हांगा पाणी हे पाणयान आमची शेती बी सगळी चला पण ह्या वर्सा हांगा पाणीच एक थेंब येवंक ना. हे सगळे निष्क्रिय आसा आणि आमच्यार आमदार मारलो कपलार न्ही तो एकदम निष्क्रिय कांयच करूचो ना. त्यामुळे हे सरकाराक आमी दिवची हे परत निवडून हाडूचे ना आणि तेणी कृपा करून उबे रावचे न्ही. आणि हे हत्ती आयला म्हणटात न्ही गेल्या फावटी खूब नुकसान जाले, नुकसान मेळ्ळें पण आता ते परतून तेले परतून आता आयला ते जर विश्वजीत राणाचे ना प्रमोद सावंतचे कॉन्ट्रिब्युशन आयले जाल्यार रोखडे कितें तरी उपाय करतले असले. पण आमच्या आमदारच निष्क्रिय म्हणून येता आता ते कांयच उपाय जायना. कितले फावटी झाले आता. ओके, येस, थँक्यू.